सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Hello students, this video is for 10th standard of semi-English medium students. Subject Science and Technology Part 1, Lesson number 8, Metallurgy. This video is video number 1 out of 5 videos. In this video, we are going to learn chemical properties of metal. Let us see about metallurgy. Earth was born about 4.5 billion years ago. Various formative processes have been taking place in the core of the earth and its surrounding since its creation till today. These have resulted in the formation of various ores, liquid and gases. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीचा जन्म अंदाजे 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाला आणि पृथ्वीच्या निर्मितीपासून तर आजपर्यंत अनेक अशा विविध जडणघडणीच्या प्रक्रिया या पृथ्वीच्या गर्भामध्ये तसेच पृथ्वीच्या सभोवताली या सुरू असतात आणि याचा परिणाम म्हणजे विविध प्रकारची खनिज, त्याचप्रमाणे द्रव, लिक्विड्स आणि गॅसेस यांची निर्मिती होत असते. The substances around us are in the form of some of the other elements or their compounds. आपल्या सभोवताली आपण जे विविध असे पदार्थ पाहतो ते कुठल्या तरी मूलद्रव्याचे बनलेले असतात किंवा त्या मूलद्रव्यांपासून तयार झालेल्या संयुगांपासून ते पदार्थ तयार झालेले असतात. In the beginning, elements were classified in accordance with their chemical and physical properties into the types metals, non-metals and metalloids, and these are in use even today. सुरुवातीच्या काळामध्ये एलिमेंट्स म्हणजेच मूलद्रव्यांचं वर्गीकरण त्यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज वरून मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॉलॉइड्स म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश्य अशा 3 प्रकारात केलं गेलं आणि आजही ती पद्धत उपयोगात आणली जाते. यू हॅव स्टडीड देअर कॅरेक्टरिस्टिक्स इन द लास्ट स्टँडर्ड. वी आर गोइंग टू गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट देम इन दिस लेसन. मागच्या वर्गामध्ये असताना तुम्ही त्याचे एलिमेंट्सचे किंवा मेटल्सचे, नॉन मेटलचे विविध कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले, वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. या प्रकरणामध्ये आपण याबद्दल अधिक माहिती मिळवणार आहोत. मेटल्स आर रिएक्टिव्ह. दे लूज इलेक्ट्रॉन्स इझिली अँड बिकम पॉझिटिव्हली चार्ज आयन्स. आता आपल्याला माहिती की मेटल्स आर रिएक्टिव्ह, क्रियाशील आहे. ते सहज आपला इलेक्ट्रॉन गमावतात आणि तो एलिमेंट म्हणजे मेटल्स हे मेटल्सचं रूपांतर पॉझिटिव्हली चार्ज आयन मध्ये होतं, धन आयनामध्ये त्यांचं रूपांतर होतं. दॅट्स वाय मेटल्स आर कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स आणि म्हणून त्यांना इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स असं म्हणतात. म्हणजे असे मेटलचा गुणधर्म काय, ते इलेक्ट्रॉन गमावतात म्हणून त्यांचं रूपांतर पॉझिटिव्ह आयन मध्ये होतं आणि म्हणून मेटल्सला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट असं म्हणतात. नाउ वी सी वन ऍक्टिव्हिटी हियर which is related to chemical properties of metals. Now look at this figure. In this figure, this is burner, this is spatula.
And in this spatula, here is metal sample held on a spatula. So this is the process of combustion of metal. So now let us we see this activity. The active the apparatus for this activity is pair of tongue or spatula. ते एक चिमटा घ्यायचा आहे किंवा एक चमचा घ्यायचा आहे. इथे एक चमचा घेतलेला आहे बघा, स्पॅटुला घेतलेला आहे, नाईफ म्हणजे चाकू, बर्नर एक्सेट्रा. So apparatus for this activity is pair of tongue or spatula. You can use one of those things, knife, burner, etc. And chemical for this activity is sample of aluminium, copper, iron, lead, magnesium, zinc and sodium. हे धातू तुम्ही याच्यासाठी या ऍक्टिव्हिटी साठी आपल्याला वापरायचे आहेत. नोट, यूज सोडियम केअरफुली इन प्रेझेन्स ऑफ शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये सोडियम हा धातू केअरफुली वापर करायचा, बिकॉज इट इज हार्मफुल टू अस फॉर द स्किन. हा अतिशय डेंजरस अशा प्रकारचा धातू आहे, खूप क्रियाशील आहे, परंतु त्याला काळजीपूर्वक हाताळावं लागतं. परंतु चालू वर्षासाठी सोडियम हा धातू या ऍक्टिव्हिटी मधून वगळलेला आहे, लक्षात घ्यायचं. So procedure: hold the sample of each of the above metals at the top of the flame of a burner with the help of pair of tongue or spatula. Spatula किंवा pair of tongue च्या मदतीने हे सर्व धातू या फ्लेम वर धरायचे, म्हणजे आपल्याला ते जाळायचे, थोडक्यात रिॲक्शन करायची ऑक्सिजन बरोबर जाळून. तो अशा प्रकारची कृती करायची. प्रत्येक धातू स्पॅटुला मध्ये घ्यायचा आणि या फ्लेम वर तो धरायचा. आणि ही कृती झाल्यानंतर काही प्रश्नांचे आपल्याला उत्तर द्यायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन इज, विच मेटल कॅचेस फायर रॅपिडली इन दिस ऍक्टिव्हिटी? सोडियम मेटल catches fire easily. Second question is, how does the surface of a metal appears on catching fire? The surface of metal appears blackish on catching fire. And third and last question of this activity is, what is the color of the flame while metal is burning on the flame? When metal burns in the flame turns blue. Let us see reactions of metals. First we see reaction of metals with oxygen. Metals combine with oxygen on heating in air and metal oxides are formed. आपल्याला माहिती की जर मेटलची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन झाली, कधी होईल? त्याचं हिटिंग केल्यानंतर धातूंना जर उष्णता दिली तर त्या धातूंचं ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते आणि त्यांचं ऑक्साइड्स तयार होतात. मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन ऑन हिटिंग इन एअर अँड मेटल ऑक्साइड्स आर फॉर्म. सोडियम अँड पोटॅशियम आर व्हेरी रिॲक्टिव्ह मेटल्स. Sodium metals combine with oxygen in the air even at room temperature and form sodium oxide. सोडियम आणि पोटॅशियम हे धातू खूप रिॲक्टिव्ह आहेत, खूप क्रियाशील आहेत आणि म्हणून ते कक्ष तापमानाला सुद्धा त्यांची हवेमधल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते आणि त्यांचे ऑक्साइड्स तयार होतात, सोडियम ऑक्साइड तयार होतात. फॉर एक्झाम्पल, here is reaction is given. Sodium plus oxygen gives sodium oxide. 4Na gas plus O2 means oxygen gives sodium oxide. On exposure to air, sodium rapidly catches fire. Therefore, to prevent accident in laboratory or elsewhere, it is kept in kerosene. सोडियम धातू हा अतिक्रियाशील असल्यामुळे तो आग पकडतो आणि म्हणून लॅबोरेटरीमध्ये किंवा कुठेही कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये
यासाठी तो केरोसिन मध्ये ठेवतात. ऑक्साइड्स ऑफ सम मेटल्स आर सोल्युबल इन वॉटर. तर काही जे धातू आहेत त्यांचे ऑक्साइड्स हे पाण्यात विरघळतात किंवा पाण्यात ते द्रावणीय आहे. ऑक्साइड्स ऑफ सम मेटल्स आर सोल्युबल इन वॉटर. दे रिॲक्ट विथ वॉटर अँड फॉर अल्कली. त्या जे ऑक्साइड्स आहेत मेटलचे त्यांचे पाण्याबरोबर रिॲक्शन झाल्यानंतर किंवा ते रिॲक्ट झाल्यानंतर अल्कली तयार होतात. फॉर एक्झाम्पल सोडियम ऑक्साइड प्लस वॉटर यूज सोडियम हायड्रॉक्साइड. ही रिॲक्शन बघा, सोडियम ऑक्साइडची पाण्याबरोबर रिॲक्शन झालेली आहे आणि सोडियम हायड्रॉक्साइड तयार झालेली आहे. आणि सोडियम हायड्रॉक्साइड काय? अल्कली आहे. वी नो दॅट मॅग्नेशियम ऑक्साइड इज फॉर्म ऑन बर्निंग मॅग्नेशियम रिबन इन द एअर. आता बघा, हा प्रयोग अगदी 6वी-7वी पासून आपण करत आलेलो आहोत. मॅग्नेशियम ऑक्साइडची फीत हवेत जाळल्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साइड मॅग्नेशियम ची फीत हवेमध्ये जाळल्यावर मॅग्नेशियम ऑक्साइड तयार होतं हे आपल्याला माहिती आहे. सो मॅग्नेशियम ऑक्साइड रिॲक्ट विथ वॉटर फॉर्म अँड अल्कली और मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड. बघा, या रिॲक्शन या ठिकाणी दिलेले आहेत. मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन गिव्स मॅग्नेशियम ऑक्साइड and magnesium oxide reacts with water and magnesium hydroxide is formed. Let us see reaction of metals with water. This is the figure of reaction of metal with water. So for this activity apparatus is beakers and chemicals are sample of various metals. And here is one important note: sodium metal should not be taken. Water is the chemical which is essential for this activity. Now, procedure: drop a piece of each of the metal in separate beakers filled with cold water. अतिशय छोटीशी प्रोसिजर आहे बघा. प्रत्येक धातूचा तुकडा थंड पाण्याने भरलेल्या वेगवेगळ्या बीकर मध्ये टाकायचा. आणि ही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर सम क्वेश्चन्स आर गिवन हियर. which metal reacts with water? Which metal react with water? Sodium, potassium and calcium react with cold water. आता सोडियम हा अतिशय क्रियाशील आहे. या ऍक्टिव्हिटी मध्ये तो आपण घेतलेला नाही, परंतु तो रिॲक्ट होणार आहे आपल्याला माहिती आहे, म्हणून उत्तरामध्ये आपण सोडियम सुद्धा घेतलेला आहे. विच मेटल रिॲक्ट्स विथ वॉटर? सोडियम, पोटॅशियम अँड कॅल्शियम रिॲक्ट्स विथ कोल्ड वॉटर. सेकंड क्वेश्चन इज विच मेटल्स फ्लोट ऑन द वॉटर? Calcium float on water because hydrogen gas released in the reaction of calcium and water. This is the answer. And why it is float? Because hydrogen gas is released in the reaction of calcium and water. So collect on the surface of the metals in the form of bubbles. ते पाण्यावर जे बुडबुडे येतील त्या गॅसचे ते आपण कलेक्ट करून घ्यायचे. प्रिपेअर ए टेबल विथ रेफरन्स टू द अबव प्रोसिजर अँड नोट युअर ऑब्झर्वेशन इन इट. आता या ऍक्टिव्हिटी मध्ये होणाऱ्या ज्या प्रोसिजर्स आहेत ते नोट करण्यासाठी आपण एक टेबल तयार करायचं आहे. So, in this activity, calcium reacts with water slowly and less vigorously. या ऍक्टिव्हिटी मध्ये कॅल्शियमची पाण्याबरोबर होणारी जी अभिक्रिया आहे ती अतिशय हळू होते, मंद गतीने होते. द हायड्रोजन गॅस रिलीज इन दिस रिॲक्शन कलेक्ट्स ऑन द सरफेस ऑफ द मटेरियल इन द फॉर्म ऑफ बबल्स अँड मेटल्स फ्लोट ऑन वॉटर. आता या क्रियेमध्ये हायड्रोजन वायू मुक्त होतो बघा. सो द हायड्रोजन गॅस रिलीज in this reaction collects on the surface of the metal. मेटलच्या
जो समोरचा मेटलच्या पाण्याच्या सरफेसवर हा गॅस रिलीज होतो तो आपण कलेक्ट करायचा आहे. तर ही रिएक्शन आहे बघा, कॅल्शियम प्लस वॉटर गिव्स कॅल्शियम हायड्रॉक्साइड अँड हायड्रोजन गॅस इज रिलीज. हिअर रिमेन्स एरो इज रिमेन्स, इथं एरो द्यायचा बाकी राहिलेला आहे बघा, ते समजून घ्या. द मेटल्स अल्युमिनियम, आयर्न अँड झिंक डू नॉट रिॲक्ट विथ कोल्ड वॉटर और हॉट वॉटर. तर मेटल्स मध्ये अल्युमिनियम, आयर्न किंवा झिंक यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही, बट दे रिॲक्ट विथ स्टीम और फॉर्म देअर टू फॉर्म देअर ऑक्साइड्स. परंतु वाफेबरोबर, पाण्याबरोबर त्यांची अभिक्रिया होत नाही, परंतु वाफेबरोबर, पाण्याच्या वाफेबरोबर त्यांची अभिक्रिया होते आणि त्यांचे ऑक्साइड्स तयार होतात आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. हायड्रोजन गॅस इज रिलीज इन दिस रिएक्शन्स. सो लुक ॲट दिस रिएक्शन्स. Aluminium plus water gives aluminium oxides and hydrogen gas is released. Here ferrous plus water gives ferrous oxide, and here also hydrogen gas is released. Zinc plus water gives zinc oxide and hydrogen gas is released. Now try out and think about it. Test whether the metals gold, silver and copper react with water, and think over the finding. म्हणजे पाण्याबरोबर सोनं, चांदी, तांब यांची रिॲक्शन होते का? गोल्ड, सिल्वर अँड कॉपर मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ कोल्ड वॉटर, हॉट वॉटर और स्टीम as metals because they are less reactive. Let us see reaction of metals with acid. Look at this figure. This figure is of reaction of metals with dilute acid. This is stand for hang this test tube. This is test tube. In this test tube, here is dilute HCl and zinc granules are put in this test tube. This is delivery tube. For after reaction, hydrogen gas is liberated. This is soap solution. These are soap bubbles and this is candles. And due to the liberation of hydrogen gas, burning with cracking noise. This is the figure of reaction of metals with dilute acid. In earlier chapter, we have looked into reaction of metals with acid. मागच्या प्रकरणामध्येच आपण धातूंची आम्लाबरोबर होणारी क्रिया ही अभ्यासलेली, अभिक्रिया अभ्यासलेली आहे. आर ऑल द मेटल्स इक्वली रिॲक्टिव्ह? नो, ऑब्वियसली द आन्सर इज नो. All metals are not equally reactive. When samples of aluminium, magnesium, iron and zinc are treated with dilute sulfuric or hydrochloric acid, sulfate or chloride salts of metals are formed. जर आपण ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोखंड, जस्त यांच्या वेगवेगळ्या ह्या नमुन्यांची अभिक्रिया विरल सल्फ्युरिक ऍसिड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर घडून आणली तर त्या धातूंचे सल्फेट मिळतात किंवा क्लोराईडचे सॉल्ट्स आपल्याला मिळतात आणि या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन मुक्त होतो. हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड in this reaction. The reactivity of those metals can be indicated by the following sequence. That is, magnesium is greater than aluminium, aluminium is greater than zinc, and zinc is greater than Fe. Greater than means reactivity of that metal is greater than. लक्षात घ्या बघा, म्हणजे हे काय, मॅग्नेशियम ग्रेटर दॅन ॲल्युमिनियम म्हणजे काय, मॅग्नेशियमची अभिक्रियाशीलता ही ॲल्युमिनियम पेक्षा जास्त आहे.
ॲल्युमिनियम या धातूची क्रियाशीलता ही झिंक पेक्षा जास्त आहे. झिंकची क्रियाशीलता ही फेरस पेक्षा जास्त आहे. सो लुक ॲट दिस रिॲक्शन्स. मॅग्नेशियम प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड गिव्स मॅग्नेशियम क्लोराइड and here hydrogen gas is liberated. तर मॅग्नेशियम हायड्रोक्लोरिक ऍसिडची रिॲक्शन झाली, मॅग्नेशियम क्लोराइड तयार झालं. म्हणजे धातूंची ऍसिड बरोबर रिॲक्शन झाल्यानंतर त्यांचे क्लोराइडचे क्षार तयार होतात किंवा सल्फेटचे क्षार तयार होतात, हे आपण पाहिलं. वेन सॅम्पल्स ऑफ अल्युमिनियम, मॅग्नेशियम, आयर्न and zinc are treated with dilute sulfuric or hydrochloric acid, sulfate or chloride salts of metals are formed and hydrogen gas is liberated. Reaction हे आपण बघितलं बघा. तसंच बघा 2Al plus 6HCl means aluminium plus hydrochloric acid gives aluminium chloride, and here also hydrogen gas is liberated. Then the reaction of ferrous with hydrochloric acid gives ferric chloride or iron chloride, and hydrogen gas is liberated. Zinc plus hydrochloric acid gives zinc chloride and hydrogen gas is liberated. Now see reaction of metals with nitric acid. Nitrate salts of metals are formed on reaction of metals with nitric acid. नायट्रिक ऍसिडची किंवा नायट्रिक ऍसिड बरोबर धातूंची अभिक्रिया होऊन त्यांचे नायट्रेटचे क्षार तयार होतात. नायट्रेट salts of metals are formed on reaction of metals with nitric acid. Various oxides of nitrogen like as N2O, NO, NO2. आता N2O means nitrogen monoxide. The name of N2O is nitrogen monoxide. Then NO means nitrogen oxide and NO2 means nitrogen monoxide. हे लक्षात घ्या बघा. N2O चं प्रोनाउन्सिएशन कसं करायचंय? हे काय? नायट्रोजन मोनॉक्साईड. NO म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड आणि NO2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड. So various oxides of nitrogen, that is N2O means nitrogen monoxide, nitrogen oxide and nitrogen dioxide are formed in accordance with the concentration of nitric acid. म्हणजे मेटलची रिॲक्शन नायट्रिक ऍसिड बरोबर होताना नायट्रिक ऍसिड किती कॉन्सन्ट्रेटेड आहे त्याच्यानुसार नायट्रोजनचे ऑक्साइड्स हे फॉर्म होतात. सो लुक ॲट दिस रिॲक्शन. कॉपर प्लस HNO3 नायट्रिक ऍसिड, इट इज कॉन्सन्ट्रेटेड, गिव्स कॉपर नायट्रेट plus NO2. Now what is NO2? Nitrogen monoxide plus SO2. Then 3Cu plus 8HNO3 aqueous, that is dilute, means copper plus dilute nitric acid gives copper nitrate plus 2NO, means nitrogen oxide. Here is nitrogen dioxide in this reaction with concentrated copper plus concentrated HNO3 gives nitrogen dioxide, and the reaction of copper with dilute nitric acid gives nitrogen oxide plus H2O. Now see, what is aqua regia? Aqua regia is highly corrosive and fuming liquid. Aqua regiaलाच आम्लराज असं मराठीत म्हणतात. आम्लराज हा अतिशय क्षरणकारी, हायली corrosive and fuming liquid, वाफाळणारा द्रव आहे. Aqua regia is a highly corrosive and fuming liquid. It is one of the few
reagents which can dissolve the noble metals like gold and platinum. सोने आणि प्लॅटिनम हे राजधातू आहेत आपल्याला माहिती आहे. हे राजधातू विरघळवू शकणाऱ्या काही थोडे जे अभिक्रियाकारक आहेत त्यांच्यापैकी एक म्हणजे ॲक्वारेजिया. Aquaregia is freshly prepared by mixing concentrated hydrochloric acid and concentrated nitric acid in the ratio 3:1. म्हणजे 3 भाग हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि 1 भाग कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड यांचं मिक्सर करून जे तयार होतं ते ॲक्वारेजिया तयार होतं. लक्षात घ्या. लेट अस सी रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स. धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी. Reactivity series of metals. We have seen that the reactivity of all metals is not the same. तर आपण पाहिलं की सर्व धातूंची अभिक्रियाशीलता म्हणजेच रिएक्टिव्हिटी ही सारखी नसते. However, the reagents oxygen, water and acids are not useful to determine the relative reactivity of all the metals, as all the metals do not react with them. तर सर्व जे धातू आहेत ते काही ऑक्सिजन, पाणी आणि ऍसिड्स म्हणजे जांभलं यांच्याबरोबर सर्व धातू रिॲक्ट होत नाहीत आणि म्हणून कुणाची अभिक्रियाशीलता जास्त हे जे रिएजंट्स आहेत ऑक्सिजन, वॉटर अँड ऍसिड हे ठरवू शकत नाही. सो द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ सोल्युशन ऑफ सॉल्ट्स ऑफ अदर मेटल्स सर्व्स दिस पर्पज. आणि म्हणून यासाठी धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी विस्थापन अभिक्रिया उपयोगी पडते. If a metal A displaces another metal B from the solution of its salt, then it means that the metal A is more reactive than the metal B. समजा मेटल B चं सोल्युशन आहे आणि मेटल B च्या सोल्युशन मध्ये जर A हा मेटल आपण ऍड केला, मिक्स केला आणि त्यांच्यामध्ये रिॲक्शन घडून आल्यास जर ए या मेटलने त्या क्षाराच्या द्रावणातून जर बी या मेटलला डिस्प्लेस केलं, त्याचं विस्थापन घडून आणलं आणि ए या मेटलचं सोल्युशन तयार झालं तर समजायचं ए हा मेटल बी या मेटल पेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. If a metal A displaces another metal B from the solution of its salt, then it means that the metal A is more reactive than the metal B. Here is the reaction: metal A plus salt solution of metal B. B या धातू क्षाराचं द्रावणामध्ये ए मेटल मिक्स केला किंवा मिळवला, ऍड केला आणि जर त्याच्यामध्ये रिॲक्शन होऊन जर ए या मेटलचं धातू क्षाराचं द्रावण तयार झालं म्हणजेच बी हा मेटल बाजूला निघाला, म्हणजे ए हा मेटल बी या मेटल पेक्षा जास्त क्रियाशील आहे असं आपल्याला दिसून येतं. सायंटिस्ट हॅव डेव्हलप्ड रिॲक्टिव्हिटी सिरीज बाय डुईंग many experiments of displacement reactions. विस्थापन अभिक्रियेचे अनेक प्रयोग शास्त्रज्ञांनी केलेत आणि ही जी रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे ती त्यांनी डेव्हलप केली. Scientists have developed the reactivity series by doing many experiments of displacement reaction. The arrangement of metals in the increasing or decreasing order of reactivity is called the reactivity series of metals. What is reactivity series of metals?
धातूंच्या त्यांच्या अभिक्रियाशीलतेच्या किंवा रिॲक्टिव्हिटीच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने केलेली जी मांडणी असते त्या मांडणीला धातूची अभिक्रियाशीलता श्रेणी असं म्हणतात. द अरेंजमेंट ऑफ मेटल्स इन द इन्क्रीजिंग or decreasing order of reactivity is called the reactivity series of metals. Now look at this figure. This figure is of reactivity series of metals. Here the reactivity is raised, increasing into up uh, in the direction of upward direction. So potassium, sodium, lithium and calcium, these metals are highly reactivity. So metals are divided into the following groups according to their reactivity. त्यांची रिॲक्टिव्हिटी किती जास्त आहे आणि किती कमी आहे याच्यावरून शास्त्रज्ञांनी 3 ग्रुप केलेले आहेत. हायली रिॲक्टिव्ह मेटल्स जे जास्त क्रियाशील आहेत, देन मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स मध्यम अभिक्रियाशील धातू, and less reactive metal कमी अभिक्रियाशील धातू. So this is the reactivity. Potassium is highest reactive metal from these metals, and then second number is sodium, then lithium, calcium, magnesium, aluminum, zinc, iron, tin, lead, copper, mercury, silver and gold is lowest reactive metal in this reactivity series of metals. Let us see reaction of metals with non-metals. धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया. Noble gases like helium, neon, argon do not take part in the chemical reaction. So far we have seen from the reactions of metals that cations are formed by oxidation of metals. ते नोबेल गॅस जे आहेत म्हणजेच राजवायू, हेलियम, निऑन अँड आर्गॉन, these are noble gases. They do not take part in the chemical reactions. हे राजवायू असल्यामुळे हे कुठल्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. आणि विविध अशा रासायनिक अभिक्रियांमधून आपलं असं लक्षात येतं की मेटल्स हे मेटल्सचं ऑक्सिडीकरण होतं. मेटल्स दॅट कटायन्स आर फॉर्म्ड बाय ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स. मेटल्सचं ऑक्सिडेशन होऊन त्याचा कटायन तयार होतो. So if we look into the electronic configuration of some metals and non-metals, it will be seen that the driving force behind the reaction is to attain the electronic configuration of nearest noble gas with complete octet. If we look into the electronic configuration of some metals and non-metals, जर आपण काही धातू आणि अधातूंचं इलेक्ट्रॉन संरूपण म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशनचा अभ्यास केला तर असं आपलं लक्षात येतं की याच्या मागे इट विल बी सीन दॅट द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द रिॲक्शन म्हणजे प्रत्येक मेटल्स किंवा नॉन मेटलचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे ते बघितल्यावर असं लक्षात येतं की ते मेटल आणि नॉन मेटल त्यांच्या जवळच्या राजवायूचं इलेक्ट्रॉनिक संरूपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात किंवा ते त्यांचं जे ऑक्टेट आहे ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. कंप्लीट द ऑक्टेट म्हणजे काय की आपल्या बाह्यतम कक्षेत जर 8 इलेक्ट्रॉन असतील धातूच्या म्हणजे धातूच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन झाल्यावर तो सेटल होतो, स्थिर होतो आणि म्हणून तो ऑक्टेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारचं ऑक्टेट किंवा ड्विक हे नोबेल गॅसेसने पूर्ण केलेलं असतं. मग तशी स्थिती तो
स्वतःची इलेक्ट्रॉनिक संरूपण प्राप्त करण्याचा तो प्रयत्न करतो. मेटल्स डू धिस बाय लुझिंग इलेक्ट्रॉन्स. मग त्याची ही अशा प्रकारची अष्टक स्थिती प्राप्त कसा करतो तो? इलेक्ट्रॉन देऊन करतो. व्हाईल नॉन मेटल्स डू धिस बाय गेनिंग इलेक्ट्रॉन. नॉन मेटल्स जे आहेत अधातू अशी अष्टक स्थिती किंवा जवळच्या राजवायूचं इलेक्ट्रॉन संरूपण कसं प्राप्त करतो? इलेक्ट्रॉन घेऊन करतो. द आउटर मोस्ट सेल ऑफ नोबेल गॅसेस बीइंग कंप्लीट. जे अशा प्रकारे जे नोबेल गॅस आहेत, राजवायू आहे, यांचं जो बाह्यतम कक्षा पूर्ण असते, दे आर केमिकली इनर्ट, आणि म्हणून ते रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय असतात. You have seen in the last standard that the ionic compound sodium chloride is formed as sodium metal, gives away one electron, while non-metal chlorine takes up one electron. तर आपण गेल्याच वर्षी आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलो होतो की सोडियम क्लोराईड कसा तयार होतो, कसा फॉर्म होतो. तर याच्यामध्ये सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन तोच एक इलेक्ट्रॉन घेतो आणि त्यांच्यामुळे आयोनिक बॉन्ड तयार होतो आणि त्याच्यातून आयोनिक कंपाऊंड सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ तयार होतं. हे आपण शिकलो होतो. सोडियम मेटल आहे, क्लोरीन नॉन मेटल आहे. सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिला, क्लोरीनने तो एक घेतला, त्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड तयार झाला आणि हा आयोनिक कंपाऊंड तयार झाला. सो 2Na plus Cl2 gives 2NaCl. Similarly, magnesium and potassium form ionic compounds, form the ionic compounds magnesium chloride and potassium chloride respectively. जे अशाच प्रकारे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांची मॅग्नेशियम क्लोराईड आणि पोटॅशियम क्लोराईड अशी आयोनिक संयुग अशाच पद्धतीने तयार होतात. In this way, we did learn chemical properties of metal. Remaining part of lesson we will learn in our next video. Thank you.